हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याबद्दलची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, 21वा हप्ता म्हणजेच मार्च महिन्याचा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो याची अपडेट, आनंदाची बातमी, खुश खबर आलेली आहे. तोपर्यंत लाडक्या बहिणींनो, मी सरकारकडे एक नम्र विनंती करतो की जी आर लवकरात लवकर काढावा. जो 21वा हप्ता आहे म्हणजेच मार्च महिन्याचा हप्ता आहे, आज जर तुम्ही बघितले असेल तर 15 तारीख आहे आणि 15 तारखे झाली असून सुद्धा त्यांनी मार्च महिन्याचा जी आर काढलेला नाही आहे, म्हणजे 21व्या हप्त्याचा जी आर काढलेला नाही आहे. पण आपल्या समोर एक अपडेट आलेली आहे की 21वा हप्ता कोणाला आणि कधी भेटणार आहे याबद्दलची अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे. सोबतच ते हप्ता, काही युट्यूबर्स म्हणताय 1500 मिळणार आहे, काही म्हणताय 3000 मिळणार आहे, काही म्हणताय 4.5 भेटणार आहे आणि काही म्हणताय 6 भेटणार आहे. तर ऍक्च्युली किती पैसे भेटणार आहे सगळंच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर चला लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्वाची न्यूज आहे, मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. बघा, आजची तारीख आहे लाडक्या बहिणींनो 15. काय? 15 एप्रिल. काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या दिनानिमित्ताने लाडक्या बहिणींनो तरी पैसे वितरण व्हायला हवे होते, पण मला असं वाटलं की काल नाही झाले तर येणाऱ्या जे अक्षय तृतीया आहेत या आय थिंक 19 तारखेला तर होईल का? तर बघा लाडक्या बहिणींनो, जर असं काही झालं असतं तर आतापर्यंत आपल्याकडे जी आर प्रसिद्ध झाला असता, जी आर आला असता. म्हणजे मला तरी पर्सनली वाटत नाही की या वीक मध्ये जी आर येणार आहे. जी आर येणार लाडक्या बहिणींनो 20 तारखेपर्यंत, म्हणजे 20, 21, 22 या तारखांमध्ये जी आर येईल आणि त्याच वीक मध्ये पुढे काय होणार आहे, पैसे वितरण होणार आहे. आणि मी तुम्हाला जेव्हा या महिन्याची जेव्हा मी तुम्ही माझी व्हिडिओ बघितली असेल तेव्हा सुद्धा मी तुम्हाला हेच सांगत होतो की जो मार्च महिन्याचा निधी आहे, जी आर आहे, हा एप्रिलच्या सेकंड लास्ट वीक मध्ये येणार आहे. म्हणजे शेवटच्या 2 वीक मध्ये जी आर सुद्धा येईल आणि तुमच्या अकाउंटला पैसे सुद्धा जमा होणार आहे. याबद्दलची आनंदाची बातमी तुम्हाला ऑलरेडी दिली होती. मग आता कधी भेटणार आहे तुम्हाला माहिती झालं की एप्रिलच्या शेवटच्या 2 वीक मध्ये आपल्याला पैसे वितरण होणार म्हणजे होणार, ही इन्फॉर्मेशन भेटली. पण आता लाडक्या बहिणींनो, हा जो 21वा हप्ता आहे म्हणजेच मार्च महिन्याचा हप्ता आहे, हा कोणाला भेटणार आहे याबद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे मी आता तुमच्या समोर ठेवतोय. तर बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात पहिल्यांदा हा जो 21वा हप्ता आहे अशा बहिणींनाच भेटणार आहे की ज्यांना 20वा हप्ता भेटलेला आहे. तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना 20वा हप्ता भेटलेला आहे तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि कोणत्या बहिणींना 20वा हप्ता भेटला नाही, म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता भेटला नाही, त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. पहिला झाला. दुसरा लाडक्या बहिणींनो रिझन असू शकतं की ज्या बहिणींना आतापर्यंत सर्वच हप्ते भेटले, म्हणजे 20ही हप्ते भेटलेले आहेत, अशा बहिणींना सुद्धा काय मिळणार आहे, हा 21वा हप्ता म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार. ही सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्या समोर आलेली आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, जर तिसरं रिझन आपण बघितलं तर ज्या बहिणींची ई केवायसी ही एडिट करायची प्रक्रिया आहे, ही एक 11-12 तारखेपर्यंत संपली असेल, म्हणजे आता एप्रिल 11-12 पर्यंत तुमची जर संपली असेल तर अशा बहिणींना सुद्धा काय मिळणार आहे लाडक्या बहिणींनो, हा सन्मान निधी मार्च महिन्याचा भेटणार आहे. त्यानंतर तुमचं जे डीबीटी स्टेटस आहे, डीबीटी म्हणजे तुमचं आधार आणि तुमचं बँक अकाउंट एकमेकांशी संलग्न आहेत, तर अशा बहिणींना सुद्धा काय मिळणार आहे, लाभ मिळणार आहे. त्यानंतर पाचवं रिजन आहे की तुम्ही बँक अकाउंट चेंज केलेला नाही आहे, म्हणजे बँक अकाउंट नंबर तुम्ही चेंज केला नाही किंवा बँक खातं चेंज केलं नाही आहे, अशा बहिणींना सुद्धा हा लाभ भेटणार आहे. त्यानंतर तुमची जी बँकेची ई केवायसी असेल लाडक्या बहिणीनो, बँकेची बोलतोय हा, ही जर पूर्ण झालेली असेल तर तुम्हाला लाभ सुरळीत भेटणार आहे. आणि सोबतच जो 7वं रिझन आहे, लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळाला जर तुमचं स्टेटस काय अप्रूव्ह या स्टेटमध्ये असतील, अप्रूव्ह या स्टेजमध्ये असतील, तर तुम्हाला लाभ भेटणार म्हणजे भेटणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. तर तुमच्यापैकी ह्या सगळ्या बहिणींचं याच्या 7ही कंडिशन आहे का, फुलफिल आहेत का, नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. त्यानंतर ई केवायसी न केल्यामुळे किती लाभार्थी संख्या कमी होऊ शकतं, हाही प्रश्न अनेक लाडक्या बहिणींना आता म्हणजे पडलेला आहे. कारण वृत्तवाहिन्यांमध्ये अशाच पद्धतीच्या न्यूजेस आहेत
की 71 लाख लाडक्या बहिणी अपात्र, 1 कोटी पर्यंत लाडक्या बहिणी अपात्र. तर मला असं वाटतं लाडक्या बहिणींनो, हा 71 ते 1 कोटीचा जो नंबर आहे, तर हा खरंच असू शकतो. कारण तुम्ही जर बघितलं असेल, की नोव्हेंबर आणि डिसेंबर ज्या बहिणींनी ई-के-वाय-सी केलेली नव्हती, त्यांचा लाभ तर पुरेपूर बंद झालाय. अशा 30 ते 40 लाख बहिणी आहे, की त्यांना ई-के-वाय-सी करायला चान्सच मिळाला नाही. अशा अनेक बहिणी आहेत, त्या एकल आहेत. अशा अनेक बहिणी आहेत, की वडिलांपासून दूर राहतात. त्यांनी आईला सोडून दिलं आणि वडिलांनी दुसरं लग्न केलं. तर अशा अनेक साऱ्या बहिणी आहेत, यांचा लाभ अजूनही सरकारने सुरू केलेला नाही आहे. पण ह्या ज्या 30 ते 40 लाख अपात्र बहिणी आहे, या खरंच पात्र आहेत. यांचा लाभ सरकारने सुरळीत सुरू करावा. या बहिणींसाठी ई-के-वाय-सी ची प्रक्रिया पुन्हा चालू करावी, अशी माझी अंतःकरणातून इच्छा आहे. तर तुम्हाला काय वाटतं? तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यानंतर लाडक्या बहिणींनो एक न्यूज आलेली आहे. लोकशाही या वृत्तवाहिनीमध्ये लाडकी बहीण योजनेत मोठा बदल, अपात्र महिलांकडून पैसे वसुली, हप्ता बंद होण्याची चर्चा. तर बघा, लाडक्या बहिणींनो, तुमच्याकडून कोणताही हप्ता वसूल केला जाणार नाही. हप्ता वसूल केला जाणार नाही. तुम्हाला कोणताही युट्यूबर्स म्हणत असेल, की तुमचा लाडक्या बहिणींनो हप्ता वसूल केला जाणार आहे, तर मी तुम्हाला खात्रीशीर माहिती देतो, की तुमच्याकडनं हप्ते वसूल केले जाणार नाही आहेत. ही जी सगळी चुकी आहे, ही सरकारची चुकी आहे. त्यांनी लाडक्या बहिणींना जेव्हा निवडणुकीसाठी मतदान मागायचे होते, तर सरसकट सर्वच बहिणींना लाभ सुरू केला आणि आता काय केलं? लाडक्या बहिणींनो ई-के-वाय-सी आणली. मधात मार्च, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये 27 लाख बहिणी अपात्र. त्याच्यानंतरही त्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये असंख्य बहिणी अपात्र या सरकारने केल्या. तर लाडक्या बहिणींनो समजून घ्या, आता तुमच्याकडनं पैसे वसूल केले जाणार नाही म्हणजे नाही. 70 लाख महिलांचा 1500 चा हप्ता बंद, अपात्र लाडकींकडून सरकार पैसे वसूल करणार का? याचं उत्तर आहे लाडक्या बहिणींनो, नाही. पैसे वसूल करणार नाही म्हणजे नाही. पण या ठिकाणी मला एवढंच म्हणायचं आहे, की ज्या बहिणी आता 70 लाख ते 1 कोटी इतक्या बहिणी अपात्र ठरणार, तर या बहिणींना सरकारने ई-के-वाय-सी करण्याची काय आहे, मुदतवाढ करून द्यावी. ज्या बहिणींनी आतापर्यंत एकदाही ई-के-वाय-सी केलेली नाही आहे, अशा बहिणींना सरकारने काय करायला पाहिजे, जी ई-के-वाय-सी ची प्रक्रिया आहे पुन्हा सुरू करून द्यायला पाहिजे. जेणेकरून ज्या बहिणींना खरंच पैशांची गरज आहे, त्यांना या योजनेपासून काय ठेवलं जाईल, वंचित ठेवलं जाणार नाही. बघा, 71 लाख अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे घेतले जाणार. नो. लाडक्या बहिणींनो, याचं उत्तर आहे नाही म्हणजे नाही. लाडकी बहीण योजनेच्या ई-के-वाय-सी सप्टेंबर 2025 पासून प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले. यासाठी सुरुवातीला 2 महिन्याची मुदतवाढ दिली होती. ती मुदत 31 डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आली होती. दरम्यान के-वाय-सी मध्ये अनेक महिलांनी चुकीची माहिती दिली आहे. त्यामुळे त्यांचा लाभ बंद झाला. त्यामुळेच के-वाय-सी दुसरी मुदतवाढ दिली आहे. या आधीची मुदतवाढ 31 मार्च होती. आता ती 30 एप्रिल पर्यंत. आणि ह्या ज्या चुका झाल्या आहेत ना लाडक्या बहिणींनो, या सरकारने करून आणलेल्या चुका आहेत. कारण की जेव्हा विचारले होते या योजनेसंदर्भातले, तुम्हीच विचारा किती बोगस प्रश्न होते ते. सरकारला सुद्धा एम-पी-एस-सी आणि यू-पी-एस-सीचा पेपर द्यायला लावला ना, सरकार सुद्धा फेल होईल अशा प्रश्नांना. मग तुम्ही विचार करा, प्रश्नच जेव्हा चुकीचे होते, तेव्हा उत्तर सुद्धा चुकणार आहे. म्हणून सरकारने 30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ दिली. पण ज्या बहिणींची ई-के-वाय-सी झालीच नाही, भीतीपोटी म्हणा किंवा त्यांच्याकडे प्रॉपर डॉक्युमेंट्स नव्हते सबमिट करायला, तर मग अशा बहिणींनी कुणाकडे जायचं? 30 ते 40 लाभार्थ्यांनी ई-के-वाय-सी न केल्याने त्यांचा लाभ बंद असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. दरम्यान अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही. म्हणजे 30 ते 40 लाख ज्या बहिणींची ई-के-वाय-सी झाली नाही. मग या बहिणींसाठीच तर आम्ही मागतोय तुमच्याकडे. आदितीताई, तुम्हाला हेच तर म्हणतोय, की ज्या बहिणींची ई-के-वाय-सी झालेली नाही त्यांना सुद्धा द्या ना. अधिकाऱ्यांनी सांगितले, की 30 लाखांच्या आसपास महिलांनी ई-के-वाय-सी पूर्ण केलेली नाही. त्यांचा लाभ तात्पुरता थांबवण्यात आलाय. ज्या महिलांचा लाभ थांबवण्यात आलाय त्यांच्याकडून शासन पैसे वसूल करणार का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर अधिकाऱ्यांनी सांगितले, की अपात्र महिलांनी पात्र म्हणून लाभ घेत असल्यास त्यांच्याकडून पैसे वसूल केले जातात. नो. लाडक्या बहिणींनो, पैसे वसूल केल्या जात नाही म्हणजे नाही. आजपर्यंत अशी कोणतीही न्यूज आली नाहीये, की लाडक्या बहिणींकडनं पैसे वसूल करण्यात आलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडक्या बहिणींनो, आनंदाची बातमी तुम्हाला दिली. 21वा हप्ता कोणाला भेटणार, कधी भेटणार, सगळीच माहिती मी तुम्हाला दिली. त्यानंतर किती मिळणार आहे? फक्त आणि फक्त आपल्याला ₹1500 मिळणार आहे. त्याच्यापेक्षा जास्त पैसे मिळणार नाही.
जी आर सुद्धा येणाऱ्या 20 तारखेपर्यंत जी आर प्रसिद्ध होईल आणि त्याच्यानंतर तुमच्या अकाउंटला पैसे वितरण सुद्धा सुरू होईल. किती रुपये? फक्त 1500 रुपये. 3000 नाही, 4,500 नाही आणि 6000 नाही. तर लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा. आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.